राज्यात कोणत्याही कारखानदारांनी शेतकऱ्यांना अपेक्षित असा ऊस दर जाहीर केला नाहीये। विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पण त्यानंतरही कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्यास टाळाटाळ केल्याने साताऱ्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। लवकरात लवकर ऊस दर जाहीर झाले नाहीत तर येत्या सोमवारपासून राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा साखर कारखानदार सर्व शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या यांची एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती। परंतु आजही कोणत्याही निर्णय न होता आज ही बैठक स्थगित झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः विनंती केलेली आहे की सोमवारपर्यंत परत एकदा मीटिंग तुमची बोलवतो। त्यांना कारखानदारांना सांगितले सोमवारी कुठलीही काही न सांगता तुम्ही 100% दर जाहीर करायचा आहे। आज विधानसभेच्या निवडणुकीमुळे 1 ते 1.5 महिना हंगाम उशिरा चालू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1.5 महिना उशिरा चालू झाल्यामुळं हंगामसुद्धा पुढे जाणार आहे। ज्याचा ऊस शेवट राहतो त्याला 100% पैसे मागितले जातात। 10,000 20,000 हजार खर्च येतो ऊस घालवायसाठी। नाशवंत पिकाचा हे असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही भांडताना आम्हाला सुद्धा थोड्या मर्यादा ह्या वेळेला पडत असल्या तरी ह्याच्यानंतर कधीही सोमवारच्या नंतर जे काय पद्धतीनं ही होईल त्यांनी जर दरच्या त्या पद्धतीनं अपेक्षित दर जाहीर केले नाही तर मग त्या पद्धतीनं सर्व संघटना एकमत करून लढाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल।